नमस्कार, मी सायबी. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून तसेच माजी मुख्याध्यापिका कालकथित सुनंदा गाडगे यांच्या स्मरणार्थ तक्षशिला विद्यालयात गाडगे परिवाराच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पी.टी. चे गणवेश व बुटांचे वाटप. उल्हासनगर तक्षशिला विद्यालय, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विभाग मराठी माध्यम, सुभाष टेकडी उल्हासनगर -4 येथे माजी मुख्याध्यापिका कालकथित सौ. सुनंदा अनिल गाडगे यांच्या स्मरणार्थ आणि लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गाडगे परिवाराच्या वतीने गरीब व गरजू 100 विद्यार्थ्यांना पी.टी. चे गणवेश व बुटांचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती असलेली आपुलकी आणि शिक्षणाविषयीची बांधिलकी जपात गाडगे परिवाराने हा एक सामाजिक उपक्रम राबविला. या कार्यक्रमात दानदाते श्री. मयुरेश गाडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री. मयुरेश गाडगे यांच्या पत्नी सौ. प्रियंका गाडगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपल्या आई, वडिलांचे, शाळेचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे खजिनदार श्री व्ही. टी. वानखडे यांनी भूषवले व विद्यार्थ्यांना यांना मार्गदर्शन केले. दानदात्यांचे आभार मानले. यावेळी दानदाते माजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महाराष्ट्र शासन श्री. अनिल गाडगे साहेब, श्री. मयुरेश गाडगे साहेब, जनरल मॅनेजर इन मल्टीनॅशनल कंपनी सौ. प्रियंका गाडगे मॅडम, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, संस्थेचे संचालक श्री सुबोध बोंडाणे साहेब, तक्षशिला विद्यालय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी नामदेव जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री. आदिनाथ खाडे, तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. भारती देवरे मॅडम, पर्यवेक्षिका सौ. अनिता वडते मॅडम तसेच कार्यालयीन अधीक्षक आखरीखत सवाखंडे सर उपस्थिती होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदना वानखेडे मॅडम यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर व प्रेरणादायी विचारांवर प्रभावी भाषण करून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा व शिक्षण. महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या संचलित आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि कालकथित सुनंदा मॅडम गाडगे मॅडम त्यांच्या स्मरणार्थ आज हा कार्यक्रम म्हणजे शालेय गणवेश वाटप आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप आज संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, सगळे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जे आपल्याला पाहुणे लाभले ते म्हणजे कालकथित सुनंदा गाडगे मॅडम यांचे पुत्र आयुष्यमान गाडगे मयुरेश गाडगे साहेब, तसेच त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रियंका मॅडम आणि त्यांचे जे पती आहेत ते गाडगे सर यांच्या सहकार्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आज आपल्या शाळेमध्ये म्हणजे माध्यमिक विभाग तक्षशिला विद्यालय आणि प्राथमिक विभाग तक्षशिला विद्यालय याच्यामध्ये गणवेशाचं आणि बुटांचं वाटप करण्यात आलं. त्यांची मी ऋणात राहणे पसंत करेन, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला की प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य चांगल्या प्रकारे घडावं आणि त्यांनी पुढे चांगलं आयुष्यात नागरिक बनावं, एवढीच माझी इच्छा. इथेच थांबते. धन्यवाद. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या शाळेत एक तक्षशिला विद्यालय शाळेमध्ये एक छोटासा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. त्या इव्हेंटमध्ये म्हणजे या शाळेत माझी आई माझी प्रिन्सिपल होती. तर तेव्हा आम्ही त्यांचा आता देहांत झाले, तर आता ते त्या इव्हेंटच्या द्वारे आम्ही छोटासा डिसाईड केलं होतं की शाळेला आम्ही विचारलं की आम्ही काय करू शकतो का. तर त्यासाठी आम्ही काही स्कूल युनिफॉर्म आणि काही पीटी युनिफॉर्म आणि शूज डोनेट करायला आलो होतो. तर ते माझ्या आईच्या आठवणीत आणि जसं मी आधी म्हटलं होतं की
की दान नाही म्हणू शकत, त्याला परतफेड म्हणू शकतो. त्या शाळेमध्ये आईला खूप जास्त आठवणी दिल्या, ते परतफेड करण्याच्या त्याच बहाने आम्ही परत हे करायला आलो होतो. तर मी, माझी वाईफ, माझे वडील, आम्ही छोटासा इव्हेंट अटेंड करत होतो आणि त्यामुळे शाळेचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलं, नाहीतर हे करणं पण शक्य नसतं. तर थँक्यू एव्हरीवन अँड दॅट्स इट.